पालघर, पुणे, रायगड, नाशिक मध्ये उद्या पावसाचा रेड अलर्ट। मुंबईसह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी, तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नाशिक जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी। परिसरात ढगफुटीची शक्यता। शाळा आणि महाविद्यालयासह आठवडी बाजार आणि देवस्थानही बंद राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा। नागरिकांनी प्रवास टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा। 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं आवाहन। आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर, 408 नागरिकांची सुटका। पालखी सोहळ्यासाठी आळंदीत येऊ नका, प्रशासनाचं आवाहन। सोहळ्यात केवळ मान्यवर आणि दिंडी प्रतिनिधींनाच प्रवेश मिळणार। 19 तासांनंतर मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी अखेर खुला। मुख्य गेटवरच मोठी दरड कोसळल्याची घटना। दरडीचा मलबा बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरू। इन्फ्रामॅन म्हणून घेता प्रकल्पाची काय अवस्था केलीत? मिसिंग लिंकचं सेफ्टी ऑडिट झालंय का? विरोधकांचा सरकारला सवाल। तर बोगद्यात कुठेही नुकसान नाही, समोरच्या भागात दरड कोसळली, फडणवीसांकडून स्पष्ट। वसई, विरार आणि नाला सोपाऱ्यात पुराचा वेढा। सलग 4थ्या दिवशी तुफान पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप। छाती एवढ्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास। रेल्वे रुळही पाण्याखाली। रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर अंबा नदीला पूर। नागोठणे शहरात पाणी शिरलं। महाड शहरालाही सावित्री नदीचा वेढा। अनेक पूल पाण्याखाली। महाड आगारातील ग्रामीण आणि लांब पल्ल्याची एसटी वाहतूक ठप्प। ठाण्यातील उल्हास नदीला पूर। टिटवाळा, आंबिवली आणि कल्याणमध्ये पुराचा धोका। बदलापुरातील रस्ते जलमय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध। कलम 163 लागू। अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी। पाणी साचलेल्या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। कर्जत दरम्यानच्या घाटात दरड कोसळल्याच्या घटनेनंतर 17 एक्सप्रेस गाड्या रद्द। पुण्याच्या मावळमधील पाटण गावात घरावर दरड कोसळली। दुर्घटनेत 3घांचा मृत्यू, तर 23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश। अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहार आणि चांद चोरी प्रकरण। ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर। ट्रस्टच्या बैठकीत दोघांनाही प्रवेश नाकार। चोरीच्या निमित्तानं हिंदू विरोधात काही लोक षडयंत्र रचत आहेत। येथून पुढे कुणालाही आमच्यावर बोट ठेवता येणार नाही, असं काम करू। राम मंदिर ट्रस्टच्या गोविंद गिरींचा दावा। टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपी निदा खानला जामीन मंजूर। निदा खानसह तौसिफ अत्तरलाही जामीन मिळाला, तर दानिश शेखचा जामीन अर्ज फेटाळला।